तर त्याला मालकी हक्काचा पट्टाही मिळेल आणि पक्क घर बांधण्याकरता 2.5 लाख रुपये देखील आपण त्याला देऊ. कोणी जर बेघर असेल तर त्याला त्या ठिकाणी जमिनीचा पट्टाही आपण देऊ आणि घर बांधण्याकरता 2.5 लाख रुपये देखील आपण देऊ. कोणीही शहरामध्ये गरीब बेघर राहू नये अशा प्रकारची योजना आज आपण या ठिकाणी तयार केली आहे. आणि एवढंच नाही तर आता हळूहळू आपल्याला माहिती आहे की आपण सोलरच्या योजना सुरू केल्या आहेत. आता प्रधानमंत्री सूर्यघर योजनेच्या अंतर्गत आपण जर त्या ठिकाणी सूर्यघर योजनेचा लाभ घेतला तर आपल्याला आता विजेचं बिल भरायची आवश्यकता नाही. आपल्या घरावर सोलार लावून आपण मोफत त्या ठिकाणी वीज वापरू शकतो. अशा प्रकारची योजना ही तयार झाली आणि आता त्याला मॅचिंग योजना गरिबांकरता 100 युनिट आणि 200 युनिट वाल्यांकरता राज्यामध्ये योजना आपण सुरू केली आहे. आता आपण महाराष्ट्रामध्ये बबनरावजी अनेक सोलर ग्राम केले. अनेक गावं अशी आहेत की जी गावाच्या गावं आता सोलरवर आहेत. तिथल्या लोकांना 1 पैशाचे विजेचं बिल येत नाही. मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही प्रयत्न केला तर महाराष्ट्रातलं पहिलं सोलर शहर हे परतूर आपण करू शकतो. कारण आपण इतके कामं केले आहेत. तर आता याकरता जर तुम्ही प्रयत्न केला तर परतूरच्या लोकांना आपण सोलरच्या माध्यमातून मोफत वीज देऊन त्या माध्यमातून त्यांचा जो विजेचा खर्च आहे तो देखील आपण या निमित्ताने कमी करू शकतो. खरं म्हणजे आपण बघा, आमचा एक स्वभाव आहे की निवडणुकीपुरतं आम्ही आश्वासनं देत नाही. जे सांगतो ते करण्याचा प्रयत्न करतो, प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. कारण आमच्याकरता ही निवडणूक ही केवळ एक आपला भाजपचा झेंडा लावावा एवढ्यापुरतं मर्यादित नाही, एक आपला अध्यक्ष अजून दिसावा याकरताही मर्यादित नाही, किंवा खुर्च्या तोडण्याकरता आम्हाला निवडणूक लढवायची नाही. आमच्या नेत्यांनी आम्हाला सांगितलंय की लोकशाहीमध्ये स्थानिक प्रशासन जे असतं हे सामाजिक आर्थिक परिवर्तनाचं केंद्र असतं. या लोकशाहीच्या माध्यमातून आपण सामाजिक आर्थिक परिवर्तन घडवू शकतो. आणि म्हणूनच आपल्याला या ठिकाणी ही नगरपालिका जी निवडून आणायची आहे ती जनसामान्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवायला निवडून आणायची आहे. आपण बघा, मागच्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण प्रचंड आशीर्वाद दिला, भरघोस मतं दिली. परिणाम असा झाला की महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक जागा आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त झाल्या. न भूतो अशा विजय आपल्याला मिळाला. आणि आपल्याला विजय मिळाल्याबरोबर आमच्या काही मित्रांनी, काही विरोधकांनी सांगणं चालू केलं की आता बघा, भाजपला आणि महायुतीला इतक्या जागा मिळाल्या की आता हे पहिलं काम करणार आणि लाडकी बहीण योजना बंद करणार. आता 1 वर्ष परवा आम्हाला निवडून येऊन झालं, लाडकी बहीण योजना चालूच आहे. आणि माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगतो, जोपर्यंत